खान्देश शिक्षण मंडळाने भरती केलेल्या बेकायदा 26 कर्मचारींमधील 4 कर्मचारी सरप्लस करून त्यांची दुसऱ्या संस्थेत नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। बेकायदा नोकर भरतीची चौकशी सुरू झाली आहे। यात शिक्षण अधिकारीचीही चौकशी सुरू झाली आहे। 4 कर्मचारी दुसऱ्या संस्थेत ट्रान्सफर झाले तर त्या जागेवर पुन्हा भरती करता येईल असा डाव खेळला जात आहे। शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंनी चौकशी आदेश काढले आहेत। तरीही घोटाळा लपविण्यासाठी क्लुप्त्या लढविल्या जात आहेत। हा प्रकार घडू नये यासाठी दिलीप जैन व लोटन चौधरींनी तक्रार केली आहे। 26 कर्मचारी बेकायदा भरती प्रकरणी संच मान्यता कशा मंजूर झाल्यात, नाशिकने त्यांचे शालार्थ ID कसे मंजूर झाले याचा शोध सुरू झाला आहे। लाखो रुपये खाऊन ही भरती झाली आहे। यामुळे शिक्षण अधिकारी अडचणीत आले आहेत। लवकरच या प्रकरणात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील।